नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी गणित यामध्ये चक्रवाढ व्याज या घटकाअंतर्गत सरळ व्याज आणि रास याची ओळख करून घेणार आहोत. यापूर्वी आपल्याला काही गोष्टी आठवायच्या ज्या आपल्या मागील काही इयत्तांमध्ये झालेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विद्यार्थी त्याच्या दैनंदिन व्यवहारामध्ये काही विधानं वापरतात का की जी बँकेच्या व्यवहाराशी निगडीत आहेत किंवा घरगुती जी काही त्याचे आर्थिक व्यवहार होतात याच्याशी जी काही विधानं निगडीत आहेत ही विधानं आपल्याला मुलाकडून जाणून घ्यायचं आहे. जसं की काही वेळा आपण पाहतो की घरामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये काही पैसे उसने घेतले जातात. मग उसने पैसे घेतलेले त्याची मला परतफेड करायची आहे. अशी जी काही विधानं आहेत ती आपल्याला पहिल्यांदा मुलांकडून जाणून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की आता हे शब्द कोणते आहेत तर उसने पैसे घेतले, त्या उसन्या पैशांची मला परतफेड करायची आहे असे काही शब्द. यानंतर आपण जाणार आहोत बँक आणि बँकेचे व्यवहार. घरामध्ये जे काही आपण मोठी माणसं असतो तर आपल्यापैकी बऱ्याच जणांचं बँकेमध्ये खातं असतं. मग ते राष्ट्रीयकृत बँकेत असेल, सहकारी बँकांमध्ये असेल किंवा स्थानिक पतसंस्थांमध्ये असेल. अशा बँकांमध्ये आपले बरेचसे व्यवहार सुरू असतात आणि याच्याबद्दल जी काही आपली विधानं होत असतात ही मोठ्या मोठ्यांमध्ये होत असतात. पण मुलांनासुद्धा याच्याशी रिलेटेड काही ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना पण जाणून घ्यायला आवडतं आणि त्याचा आपल्या पाठ्यपुस्तकातील घटकाशी काही संबंध आहे. त्यामुळे आपण मुलांशी अशा काही चर्चा करू शकतो. पुढे आहे असाच एक शब्द कर्ज की जो बँकेच्या व्यवहाराशी निगडीत आहे की आपल्याला ज्यावेळेस काही मोठा व्यवसाय करायचा असतो किंवा घरामध्ये काही कार्य असतं अशा वेळेस आपण कर्ज घेतो. पण हे मुलांनासुद्धा जाणून आपण देऊ शकतो. त्यानंतर आहे व्याज. आता ज्यावेळेस बँकेचे व्यवहार येतात तेव्हा बँकेचे व्यवहार म्हटलं की व्याज हा शब्द आपसुकच आला. तर आता हे व्याज म्हणजे काय आणि 8वी गणितामध्ये या व्याजाचा नेमका काय संबंध आहे. त्यामुळे आपण मुलांशी अनौपचारिकरित्या अशा वेगळ्या वेगळ्या चर्चा करून त्यांना उसने, परतफेड, व्याज, कर्ज अशा काही शब्दांचा परिचय मुलांशी गप्पांच्या माध्यमातून करू शकतो. आता आपल्याला या घटकाअंतर्गत जी काही आपली अध्ययन उद्दिष्ट असणार आहे तर ती याप्रमाणे. पहिलं आपलं उद्दिष्ट असणार आहे मुद्दल म्हणजे काय. मुद्दल या शब्दाला नेमकं कशामध्ये आपण मुलाला सांगू शकतो की मुद्दल नेमकं कशाला म्हणायचं. त्यानंतर आहे व्याजाचा दर म्हणजे काय हे मुलाला आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर सांगायचं आहे मुदत किंवा काळ म्हणजे काय की ज्याला आपण कालावधी असं सुद्धा म्हणतो. पुढे आहे सरळ व्याज म्हणजे काय की ज्यावेळेस मुलाला मुद्दल कळणार आहे, व्याजाचा दर कळणार आहे, कालावधी कळणार आहे, त्यानंतर त्याला सरळ व्याज म्हणजे काय हे सुद्धा त्याच्या लक्षात येणार आहे. पुढे आहे रास म्हणजे काय. ज्यावेळेस मुलाला सरळ व्याज कळेल त्याच्यानंतरचा त्याचा टप्पा असणार आहे की त्याला रास म्हणजे काय हे त्याला आपल्याला सांगायचं आहे. अध्ययन उद्दिष्टांमधलं आपलं पुढचं उद्दिष्ट असं असणार आहे सूत्र वापरून सरळ व्याज आणि रास काढता येणे. तर आता सूत्र वापरून सरळ व्याज आणि व्याज काढणं याकडे आपण नंतर जाणार आहोत. जसं आपण मगाशी पाहिलं की मुलाला अगोदर आपल्याला अनौपचारिकरित्या बँकेचे व्यवहार, दैनंदिन व्यवहार आणि आर्थिक व्यवहार ह्या सगळ्याची सांगड घालून त्याला या सगळ्या व्यवहारांची कितपत माहिती आहे हे पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे आणि शेवटी आपण सूत्रांकडे जाणार आहोत. आता आपल्याला जाणून घेत असताना मुलाला काय काय गोष्टी त्याला समजावून सांगायच्यात. तर पहिल्यांदा जसं आपण पाहिलं अध्ययन उद्दिष्टांनुसार ते आहे मुद्दल. तर आता मुद्दल म्हणजे नेमकं काय हे आपल्याला असं सांगायचं आहे की विशिष्ट रक्कम मग ती साठवलेली असेल, बचत केलेली असेल किंवा कोणाकडून उसनी घेतलेली असेल. पुढचं त्याचा मुद्दा असणार आहे व्याजाचा दर. आता व्याजाचा दर म्हणजे काय तर किती जादा रक्कम द्यायची त्याचा दर तो निश्चित असणार आहे. मुदत किंवा काळ. आता मुदत किंवा काळमध्ये कसं आहे की किती कालावधीसाठी आपण रक्कम घेतलेली आहे, किती कालावधीनंतर आपण ती परत करणार आहोत तो निश्चित असा कालावधी. त्यानंतर आहे सरळ व्याज. सरळ व्याज सांगत असताना ज्या वेळेस आपण रक्कम परत फेडणार आहोत ती रक्कम परत फेडत असताना आपल्याला समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या संस्थेला, बँकेला नेमकी किती रक्कम जादा द्यायची. इथे जादा हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे. जादा रक्कम जी असणार आहे ती असणार आहे सरळ व्याज. हे विद्यार्थ्याला आपल्याला त्या ठिकाणी समजून सांगायचं आहे. पुढे आहे रास. आता रास सांगत असताना व्याजासकट. मग आता व्याजासकट म्हणजे कुठल्या व्याजासकट तर सरळ व्याजासकट परत द्यायची ती रक्कम. मग त्यामध्ये मुद्दलसुद्धा समाविष्ट असणार आहे. आणि हे सांगत असताना सरळ व्याज आणि रास या दोघांमधला सहसंबंध समजावून सांगणं हे आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे.
आता ज्यावेळेस आपण मुलाला सरळ व्याज, रास या गोष्टींची कल्पना देत असतो त्यावेळेस त्याला एक वाचनामध्ये किंवा सूत्रामध्ये एक शब्द हमखास येतो किंवा उदाहरणामध्ये, तो आहे दसादशे. तो दसादशे म्हणजे नेमका काय, तर दर साल दर शेकडा. कारण ज्यावेळेस आपण सरळ व्याज काढतो किंवा बँकेकडून एखादी विशिष्ट रक्कम आपण उसने घेत असतो किंवा कर्ज म्हणून घेत असतो, तेव्हा दर साल दर शेकडा या दराने त्या बँकेने त्यांचा व्याजदर हा ठरवलेला असतो. आणि त्यामुळे आपण दसादशे ही डेफिनेशन त्या ठिकाणी मुलाला समजावून सांगायची आहे.